विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कार्य आणि ऊर्जा याबद्दल चर्चा करणार आहोत। तर इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील कार्य आणि ऊर्जा याबद्दल आपण कोणत्या घटकाचा विचार करणार आहोत? कार्य। आता कार्य म्हणजे काय आणि हे तुम्ही कुठे कार्य बघितलं आहे का? नाही। तर कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा अक्षयतेचा नियम, गतीचे पतन, हे सर्व घटक या एका विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर कार्य म्हणजे काय? समजा एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावले, बल म्हणजे काय? शक्ती। समजा माझ्याकडे आता ही वही आहे, माझ्याकडे काय आहे? ही वही आहे आणि ही वही मला ह्या ठिकाणावरून दुसरीकडे ठेवायची आहे। तर आपण काही ना काही आपण याला बल प्रयुक्त केले आहे की नाही? केले आहे। आता समजा एखादी मुलगी अभ्यास करते, ती लिहिते किंवा वाचते। आता ती दोन कृती करते, ती लिहित पण आहे आणि ती वाचत पण आहे। जर ती लिहायचं काम करत असेल तर तिची कोणती ऊर्जा आहे? शारीरिक ऊर्जा आहे। म्हणजे तिच्यामधील असणारी काही ना काही ऊर्जा ही कार्य करण्यासाठी वापरली जात आहे। म्हणजे ती काय करत आहे? शारीरिक ऊर्जा आहे। आणि जर ती वाचत असेल तर ती कोणती ऊर्जा आहे? ती मानसिक ऊर्जा आहे। कोणती? मानसिक ऊर्जा आहे। जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले आणि त्या बलाचे ऊर्जेत होणारे रूपांतर, म्हणजे आपण जो शक्ती लावली आणि त्या शक्तीचे रूपांतर कशामध्ये झाले? ऊर्जेमध्ये झाले आणि ती वस्तू एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाली, म्हणजे विस्थापित झाले, तर कार्य झाले असे म्हणतो। पुन्हा लक्ष द्या, कार्य म्हणजे काय? जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केले असता ती वस्तू त्या वस्तूचे विस्थापन होते, तेव्हा कार्य झाले असे म्हणतो। आता समजा तुम्हाला एक उदाहरण देते मी। एक भिंत आहे आपल्या समोर आणि दोन तीन जण त्या भिंतीला खूप ढकलतायत, त्यांना ती भिंत पाडायची आहे, खूप ढकलताय कंटिन्यू, म्हणजे 1 2 3 तास ते भिंतीला ढकलताय, तरीही ती भिंत जागची हलत नाही, तेव्हा कार्य घडून येईल का? नाही। अशा वेळेस कार्य घडून येत नाही, कारण बल प्रयुक्त केले आहे पण त्या वस्तूचे विस्थापन झाले आहे का? नाही, तेव्हा कार्य झाले असे म्हणता येणार नाही। अजून एक उदाहरण देते तुम्हाला। समजा एक खूप मोठा दगड आहे आणि दोन व्यक्ती 2 दिवसापासून त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करतायत। त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करतायत, खूप जोर लावतायत, तरी पण तो दगड हलतच नाही, इकडचं तिकडं होत नाही। म्हणजे तेव्हा ती वस्तू डिस्प्ले झाली का? नाही, ती जागची हलली देखील नाही, तेव्हा कार्य झाले असे म्हणता येईल का? नाही। तेव्हा कार्य किती झाले? शून्य कार्य झाले असे आपल्याला म्हणता येईल। आपण एक बघतो बघा, ते हमाल लोक असतात, ते मोठे गोण्या उचलतात पाठीवरती, तेव्हा कार्य घडून येते, कारण की ते गोणी वाहून नेतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात आणि त्यांच्यामधील असणाऱ्या शक्तीचे रूपांतर कशामध्ये होते? ऊर्जेमध्ये होते। कशामध्ये होते? ऊर्जेमध्ये होते। त्यानंतर अजून कोणतं आपण उदाहरण बघू? अशा रोजच्या जीवनामध्ये खूप सारे उदाहरण आहेत। आपण रोज धावतो, पळतो, त्यामध्ये तेव्हा कार्य घडले असं म्हणता येईल का? हो, तर म्हणता येईल। का बरं? जेव्हा आपण धावतो, पळतो, तेव्हा आपल्या शरीरातल्या ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? कार्यामध्ये होते, किंवा आपल्या शरीरातली ऊर्जा ही कार्य करण्यासाठी वापरली जाते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? शारीरिक ऊर्जा झाली असे देखील म्हणतो। समजा एखादा म्हातारा व्यक्ती आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे 2 दिवसापासून, आणि त्याला आपण म्हटलो आता तू घरी गेले तुला 2 किलोमीटर चालायचे आहे, तर तो चालू शकेल का? नाही। का नाही चालणार तो? का नाही चालणार? कारण की त्याच्यामध्ये ऊर्जाच नाही चालण्याची, की त्याच्यामध्ये ताकदच नाही, तेव्हा कार्य घडून येईल का? नाही। अशा वेळेस कार्य घडून येणार नाही। त्यानंतर आपण आता बघू, कार्य म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येईल। शास्त्रीयदृष्ट्या कसं म्हणू आपण? जर एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असे म्हणू शकतो। आता समजा ही वही आहे,
ही वही मला ह्या हातावरून इकडे ठेवायची आहेत, मग आपण त्याला काही ना काही बल प्रयुक्त करू ना. ही वस्तू आहे, हिला आपण एक बल प्रयुक्त केलंय, त्यानंतर ह्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण झाली आणि ही वस्तू इथून इथे आली, इथून इथे येईपर्यंत याच्यामध्ये काय झालं, विस्थापन झालं, त्यामुळे इथं कार्य झाले असे म्हणतो. ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना. त्यानंतर आपण बघू, समजा F हे प्रत्यक्ष लावलेले बल, F1 हे विस्थापन दिशेतील बल मानू आणि S हे विस्थापन आहे, यावेळी झालेले कार्य W इज इक्वल टू F1 इंटू एस. समजा ही वही आहे ना, या वहीला मी कोणता फोर्स अप्लाय केला, F हा फोर्स अप्लाय केलाय आणि डिस्प्लेस होण्यासाठी लागणारा फोर्स कोणता, F1. इथून पर्यंत इथपर्यंत येण्याचा कोणता फोर्स लागला, F1 एवढा फोर्स लागला आणि F1 फोर्स लागला. डिस्प्लेसमेंट आहे, जे अंतर आहे इथून ते इथपर्यंत येण्यासाठी झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे जे अंतर आहे ते S आहे आणि लावलेलं बल काय आहे, F1 आहे. म्हणजे F1 आणि डिस्प्लेसमेंट झाले S, म्हणजे त्याचं कसं येईल, W इज इक्वल टू F1 इंटू एस. म्हणजे W म्हणजे काय आहे, बल. कार्यासाठी कोणते एकक वापरतात, W. कोणते वापरतात, कार्य म्हणजे W. W मीन्स W म्हणजे काय, वर्क फॉर कार्य. ओके, इज इक्वल टू F1. F1 मीन्स काय, फोर्स म्हणजे काय, आपण म्हटलं ना W इज इक्वल टू F1 एवढा फोर्स आहे आणि S हे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे W इज इक्वल टू F1 इंटू एस. W म्हणजे कार्य, F1 म्हणजे बल आणि S म्हणजे झालेलं डिस्प्लेसमेंट. S म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. W इज इक्वल टू F1 इंटू एस. समजलं आता हे कसं आहे. त्याच्या आपण या सूत्रानुसार ना कार्य काढणार आहोत. त्याच्यानंतर कार्याचे एकक काय आहे, आता कार्याचा फॉर्म्युला तुम्ही बघितला, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. कार्य बरोबर काय, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. W इज इक्वल टू F इंटू एस. W इज इक्वल टू F इंटू एस. W फॉर कार्य, F फॉर फोर्स, S फॉर डिस्प्लेसमेंट. SI युनिट कार्य बलाचे SI युनिट काय असतं, न्यूटन. आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट SI. डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मोजतो, वजन आहे, समजा एक बल आहे, शक्ती, आपण ते कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये मोजतो. आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये काउंट करतो, डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये करतो, एवढे मीटर, किलोमीटर असं मोजतो, म्हणजे न्यूटन मीटर. म्हणजे कार्य इज इक्वल टू बल इंटू विस्थापन. बलासाठी काय आहे, न्यूटन, विस्थापनासाठी काय आहे, मीटर. म्हणजेच W इज इक्वल टू F इंटू एस. F चं एकक न्यूटन, S चं एकक मीटर, म्हणजे न्यूटन पर मीटर. मग न्यूटन इंटू मीटर हे कसं झालं, याचं SI युनिट झालं. म्हणजे आपण SI 1 न्यूटन गुणिले 1 मीटर, त्याला काय आपण म्हणतो, जूल म्हणतो. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. जेव्हा तुम्ही 11वी जाशाल ना, तेव्हा हे खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि तुम्हाला चांगले समजेल देखील. पण एवढं लक्षात ठेवा आता, 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. समजलं इथपर्यंत सर्वांना. आपण एक आहे ना, आता तुम्हाला होमवर्क घ्या, आपण परत एकदा रिवाइज करू काय काय बघितलं आपण बघितलं कार्य म्हणजे काय. त्यानंतर एक पॉइंट राहिला आपला, कार्यामध्ये 3 प्रकार असतात. एक ऋण कार्य, घन कार्य आणि शून्य कार्य. कोणते असतात, घन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. हे कार्याचे कसे आहेत, 3 प्रकार आहेत. आता घन कार्य म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले आणि बलाची म्हणजे लावलेल्या बलाची आणि त्याच्या होणाऱ्या विस्थापनाची दिशा जर सेम असेल, त्यांची डायरेक्शन जर सेम असेल, तर त्या बलास त्या कार्याला काय म्हणतात, घन कार्य असे म्हणतात. किंवा जेव्हा बलाची आणि विस्थापनाची दिशा जर सेम असेल, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, घन कार्य असे म्हणतो. त्यानंतर कोणतं, ऋण कार्य म्हणजे काय, जेव्हा लावलेले बल आणि झालेले विस्थापन हे कसे असते, अपोजिट असते. लावलेले बल आणि झालेले विस्थापन हे कसे असते, एकमेकांचे अगदी विरोधी असते. तेव्हा कोणते कार्य होतो, ऋण कार्य होते. कोणते कार्य होते, ऋण कार्य होते. आणि जेव्हा वस्तूवर लावलेले बल कितीही प्रयुक्त करा आणि त्याचे विस्थापनच होत नाही, ती वस्तूचे विस्थापन काहीही होत नाही, तेव्हा शून्य कार्य झाले असे म्हणतात. आपल्याला ते एक पण माहित आहे ना, आपल्याला समजा आपल्याकडे एक मॅग्नेट रॉड आहे, त्याला किती पोल असतात, 2 पोल असतात. त्याला साऊथ आणि नॉर्थ असे 2 पोल असतात ना.
साऊथ आणि नॉर्थ असे दोन पोल असतात, आणि जर साऊथ साऊथ एकमेकांजवळ आले तर काय होतं, रिपल्शन होतं. आणि साऊथ आणि नॉर्थ दोन ऑपोजिट पोल एकमेकांजवळ आले तर अट्रॅक्शन होतं. हे दोन माहित आहे. हे तसंच आहे. आपण किती प्रकार बघितले कार्याचे, घन, ऋण आणि शून्य कार्य. घन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. समजलंय का सर्वांना? आपण तुम्हाला एक्झाम होमवर्क साठी घेऊ. आता लक्ष द्या इकडे. तुम्हाला होमवर्क साठी स्वाध्यायासाठी दोन क्वेश्चन आहेत. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश व्हावी लागते. आता मी एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये ते आन्सर आहे. आणि दुसरं काय आहे, जूल हे एकक डॅश डॅशचे आहे. काय आहे, जूल हे एकक डॅश डॅशचे आहे. हे सर्व लिहून घ्या तुम्ही आता. आता इकडे लक्ष द्या. हे पण एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. 20 किलोग्राम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागलेले कार्य काढा. इथं आपल्याला काय काढायचं आहे, कार्य काढायचं आहे. कार्याचं फॉर्म्युला माहिती आहे ना, W = F × S. आपल्याला 20 किलोग्राम वजनाची वस्तू दिली आहे, म्हणजे आपल्याला ते दिलेले आहे, वजन दिलं आहे, म्हणजे ते कसं असेल, F. सगळ्यात अगोदर आपण काय करणार, F = M × G.
ओके. आता मास किती आहे 20 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे आपली 9.8. ओके. त्यानंतर आपण काय करणार 196 न्यूटन. F इज इक्वल टू इकडे बघा आपण काय करणार F इज इक्वल टू m g. मास किती आहे आपलं 20 किलोग्राम दिलेला आहे आणि ही वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी ती खाली येते का. जर खाली जर येणार असली कारण की जर आपण केलेलं कार्य आणि विस्थापन सेम असेल तर आपण काय म्हटलं घन म्हणजे प्लस आणि हे घेऊन वरती जाणार आहे म्हणजे लावलेलं बल आणि विस्थापनाची दिशा ही कशी आहे विरुद्ध आहे. त्यामध्ये साइन कोणतं येईल मायनस म्हणजे 20 इंटू मायनस 9.8 इज इक्वल टू मायनस 196 न्यूटन. फोर्स कशामध्ये काउंट करतो आपण न्यूटन मध्ये काउंट करतो. यावरून आपण काय फाइंड करणार वर्क फाइंड करणार म्हणजे W इज इक्वल टू काय येईल W इज इक्वल टू F इंटू S. F किती आलाय आपला मायनस 196 इंटू 10. आता हे वर्क तुम्ही फाइंड करणार आणि त्याला युनिट पण तुम्ही देणार वर्कला. समजले कसं काढायचं वर्क. सर्वांनी हे लिहून घ्या व्यवस्थित. हे वर्क तुम्ही फाइंड करणार आहात. त्याचा आन्सर काढा. काय आन्सर आले 196 इंटू 10 मायनस 1960 आले. काढले तुम्ही वर्क काढले. आता फोर्स म्हणजे न्यूटन. तर आपण W म्हणजे कार्याला आपण कोणतं युनिट दिलं होतं जूल. म्हणजे आन्सर किती आला आपला किती वर्क झाले ते मायनस 1960 जूल. समजले सर्वांना व्यवस्थित लिहून घ्या.